रामकृष्ण हरी. थोड्याच वेळात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा उरुळी कांचन मध्ये येत आहे. उरुळी कांचनकर या पालखी सोहळ्याला सज्ज झाले आहेत आणि या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सोय केलेली आहे. असं म्हटलं जातं की अन्नदाता सुखी भव. उरुळी सर्वसामान्य उरुळीकरांनी जवळपास 400 ते 500 वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सोय केलेली आहे. कशा पद्धतीने तुम्ही ही अन्नदानाची सोय केलेली आहे आणि काय तुम्ही अन्नदान करत आहात? आम्ही अन्नदान ज्वारीची भाकर, बेसन व शेंगदाण्याची चटणी गेले 30 वर्षापासून हे अन्नदान करतो आहे. आणि व ग्रामपंचायत कर्मचारी व सर्व सहकारी. एवढ्या मोठ्या लाखोंच्या संख्येने वारकरी उरुळी कांचन मध्ये येतात, कसं वाटतं मला? एकदम आनंदी. हा आनंद आम्हाला एकदम छान वाटतोय. गेले 30 वर्षापासून जे करतोय हा आनंद बरं वाटतं आम्हाला. आनंदच या सगळ्या गोष्टींमध्ये नेहमी. आता आम्ही गेले 5 वर्ष झाला आम्ही सेवा करतो इथं. आमचे वडील झाल्या माणसांनी पहिले 30 वर्षापासून सेवा चालू ठेवली. आम्ही यांना अजून वाढवण्याचा प्रयत्न करतोय. आता आमचं टार्गेट 3 ते 4 हजार लोकांचं झाले. म्हणजे आता कमीत कमी 3 ते 4 हजार लोक आमच्याकडे जेवून जातात दरवर्षी. आम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करतोय. माऊली, आता तुम्हाला बेसन भाकरीचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंद या ठिकाणी घेता आलाय. कसं वाटतंय? कसं आज हे जेवण तुम्हाला या ठिकाणी उरुळी कांचन मध्ये मिळतंय? बघा, आज सकाळी 6 वाजल्यापासून महाराजांच्या पालखीसोबत चालतोय. 6 वाजल्यापासून आतापर्यंत जवळपास 11:30 वाजले. भूका लागून गेली होती, पण भाकरी आणि बेसन म्हणल्यावर एवढा आनंद झाला की तिथून धावत आलो भाकरी आणि बेसन खाण्यासाठी. आणि हे माऊली इथले जे म्हणले तिथे येऊन रोडला थांबले होते. माऊली बेसन आणि पिठला आहे, पिठलं आणि बेसन आपल्याकडे भाकरी आहेत गरम गरम, चला म्हणल्या आलो लगेच. आणि अति आनंद, पोटभर बेसन आणि भाकरी मिळाली. खूप आनंद वाटला. काय सांगाल? सकाळपासून चालत होता, आता बेसन भाकरी खायला मिळाली आहे. नंबर 1 माऊली जेवण, बेसन भाकर, स्वस्त आणि मस्त हलकं जेवण. नंबर 1. याचं काही टेन्शन नाही, तेलकट नाही. बेसन भाकर चटणी खिचडी नंबर 1 वर. माऊली, सकाळपासून तुम्ही वारकऱ्यांसाठी भाकरी करतायत. वारकरी आता तुमच्याकडे आले आहेत, ते जेवण करतायत, कसं वाटतंय? एकदम छान वाटतंय. आनंद वाटतो ना. दिंडी आली, वारकरी दिसले की जरा वेगळंच वातावरण वाटतं. मावशी, वारकऱ्यांसाठी भाकरी करताय, स्वयंपाक करताय, कसं वाटतंय? लय भारी वाटतं. आम्ही 15 वर्ष झाले तर आधी 2-3 पायल्याच्या भाकरी करायच्या, 3 पोत्याच्या भाकरी करतो आम्ही. आम्हाला लय भारी वाटतं. माऊलींची सेवा करायला मिळते. आपल्याला जायला नाही मिळत तरी इथं मिळते.